कोरेगाव पुलावर पाणी साचत असल्याने लोकांची गैरसोय होत होती. त्यामुळे आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तात्पुरते काम सुरू केले होते. मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी चक्क 2 तास पाण्यात बसून आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गाच्या कोरेगाव पुलाखाली सतत पाणी थांबत असल्याने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आमदार प्रवीण स्वामींनी गेल्या 1 महिन्यापूर्वी लेखी निवेदनाद्वारे संबंधित विभागास केली होती. मात्र आंदोलनाच्या दणक्यानंतर या ठिकाणी शुक्रवारी सकाळी तात्पुरतेचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी यासाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी आज सकाळी 11 वाजता या पुलाच्या खाली असलेल्या पाण्यात चक्क 2 तास बसून आंदोलन सुरू केले. कायमस्वरूपी उपाययोजना केल्याशिवाय उठणार नाही अशी ताठर भूमिका घेतल्यानंतर संबंधित कंत्रालदार व अधिकारी यांनी याबाबत नरमाईची भूमिका घेत 1 तासात या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू करू व 2 दिवसात हे काम पूर्ण करून पाण्याचा निचरा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.